नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील देश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ओरिसा अर्थात उत्कलमधल्या महेंद्रगिरी पर्वत आणि कुंतीमाता मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. हा संपूर्ण परिसर वनक्षेत्रात येतो. सगळीकडे डोंगर, हिरवी गच्च झाडी आहेत. वर गेली की थंडी वाजू लागते, एवढा गारठा आहे. वर पोचल्यावर परशुरामांचा पुतळा लागतो. त्याच्या शेजारी युधिष्ठिरांचं मंदिर आहे आणि मागे डोंगरावर भीमांचं मंदिर आहे. परशुरामांच्या पुतळ्याच्या समोर खूप गर्दी असते. तिथून व्ह्यू खूप सुंदर दिसतो. त्याच्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी तिथे असते. तिथून पुढे गेलं की तो रस्ता कुंती मंदिराकडे जातो. तिथेच एक आश्रमही आहे. पर्वतावर जाणारा रस्ता कुंती मंदिराजवळ संपतो. पुरातत्व खात्याच्या अंतर्गत ही मंदिरं येतात. सगळी शिवमंदिर आहेत. मंदिराचं बांधकाम नागरी शैलीतले आहे. कलिंगाच्या शासन काळातलं हे कुंती मंदिर असावं, 7व्या शतकातलं असावं असं काही जण म्हणतात. काहींच्या मते शैलोद्भव राजेशाहीच्या काळातलं हे असावं. हे कुंती मंदिर आहे. असे अनेक प्रतिवाद आहेत. आश्रमातले गुरुजी सांगतात की इथे शिवरात्रीला खूप गर्दी असते. राहण्यासाठी पार्लाखेमुंडी हे गाव चांगलं आहे. हे रेल्वे स्टेशनही आहे. इथून कार अथवा बसने जरांगा गावात जाऊन पुढे महेंद्रगिरीला जाता येईल. ओरिसातलं हे थंड हवेचं ठिकाण आहे. हे एक ऐतिहासिक ही ठिकाण आहे. परशुरामांच्या पुतळ्याच्या मागे जो मोठा डोंगर आहे तिथे सर्वात उंच भीमांचं मंदिर आहे. त्या भीमांच्या मंदिराला जाण्यासाठी एक छोटासा ट्रेक आहे. ट्रेक खूप मोठा नाही आहे, पण तो ट्रेक तुम्हाला एन्जॉय करता येईल. म्हणजे हिल स्टेशन, ट्रेक, ऐतिहासिक ठिकाण असा तिहेरी लाभ तुम्हाला घेता येईल. तिथे जाण्याचा रस्ता थोडासा ओबडधोबड दगडांनी भरलेला आहे, परंतु तो तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकाल. ह्या कुंती मातांच्या परिसरातून पुढे गेलं की हा जो आहे हा भीमांच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.